सर्वसामान्य नागरिकांसह गटाचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कुसुंबा गटातून कविता अभिलाल देवरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती अभिलाल देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत सर्व समाजांचा आपल्याला पाठिंबा असून विजय निश्चित असल्याची माहिती देवरे यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। 24 पासून अखंड हा माझा लढा चालू आहे। मी जातीवादक नसून सर्व धर्म समभाव तरुणपिढीच्या भविष्यासाठी लढत आहे। आपले सर्वांचे लाडके मामा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंगलप्रभात थोडा यांनी शब्द दिला होता की लाडक्या बहिणीच्या मुलांना म्हणजे माझ्यांना त्या दस्तापणावर आम्ही परमानंट करू। देशातली पहिली योजना आहे। आम्ही 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता देत आहोत। चांगलं काम केलं तिथंच परमानंट होतील, परंतु माझ्या मामांनी आम्हाला फसवलं हे मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला सांगितलं। ज्या त्यांनी फसवलं त्यांनी फक्त आम्हाला लाडक्या बहिणींना नसून तर या महाराष्ट्रातील नाही तर देशातले माझ्या बळीराजांना सुद्धा त्यांनी फसवलं। उतारा कोरा करण्याचा शब्द दिला। मोदी साहेबांनी, शहा साहेबांनी सुद्धा फसवलं। त्यांनी सुद्धा 2022 पर्यंत पक्के घर देण्याचा शब्द दिला। एवढंच काय 15 लाख रुपये तरुणांच्या खात्यात देण्याचा प्रयत्न दिला। 2014 मध्ये धनगरांना सांगितलं की आम्ही तुम्हाला धनगर आरक्षण प्रमाणपत्र देतो, परंतु अद्याप आतापर्यंत कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही। त्यांनी मराठा समाजाला फसवलं, त्यांनी आदिवासी समाजाला फसवलं, त्यांनी धनगर समाजाला फसवलं, ओबीसी समाजाला फसवलं, जैन वाणी मारवाडी समाजाला फसवलं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वच आम्ही भाई भाई सर्वांना यांनी फसवलं। शेतकरी राजाला फसवलं, परंतु माझ्या तरुण पिढीच्या भविष्यावर यांनी पाणी फिरवलं। म्हणून अभिलाल देवरेने 16 दिवस अन्नत्याग उपोषण केलं। याला साक्षात पत्रकार बांधव तुम्ही बघत आहे। माझं उपोषण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने होतं, महापुरुषांच्या विचाराने होतं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझं ते उपोषण थांबवलं, कारण माझी तब्येत खालावली गेली होती। ज्या माऊलीने स्वतःचा कुंकू पुसून कविता वयाच्या 34व्या वर्षी आपल्या कुंकूला या देशातल्या तरुणांसाठी अर्पण करते आणि सांगते की अभिलाल दादा तुम्ही काळजी करू नका, मी तुमची धर्मपत्नी जरी असेल, मी माझ्या परिवारासोबत 10 वर्षाचा मुलगा राजेश, भाग्यश्री आणि आई आसरताई, माझी बहीण पवित्राबाई आणि धर्मपत्नी कविता माझ्या सोबत 16 दिवस अन्नत्याग केला भाऊ। एवढंच काय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला जीवदान दिला। 16 दिवसात मी मेलो असतो तर शासनाला त्या गोष्टीची जाणीव नाही। शेवट प्रकाश आंबेडकर साहेब बोलले की अभिलाल दादा हे निगरकट, हे नालायक शासन आहे, याच्याकडे दुर्लक्ष कर, तुझी मागणी आपण कोर्टात मान्य करू। प्रशिक्षणार्थींसह युवकांसाठी अनेक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं केली, पत्रव्यवहार केला। मात्र सर्व समाजासह गटाचा विकास करण्यासाठी यंदा कुसुंबा जिल्हा परिषदेच्या गटातून नशीब आजमावणार असल्याचं देवरे यांनी सांगितलंय। यावेळी त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनं, निवेदनं यांची माहिती पत्रकार परिषदेत दिली। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।